हो 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 मला त्यांनी दाखवली. अरे घर मस्त त्याचं. कुठे आलो आपण? टिटवाळा कुठे आलो? पुणे आहे ना बेटा? पुण्याला आलो ना आपण. व्हिडिओ काढू. हा तुला येतं का असं करता बेटा? ओम तुला करता येतं असं बेटा? आयशो अरे बापरे हे कोण आहे रे खाली? हे आणि बाकीचे लोक येत आहेत अजून वरतून. हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि जसं मी गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की मी आता पुण्यात आहे आणि ह्यांच्या फ्रेंडच्या घरी आम्ही स्टे करतो आहे. तर हे बघा मी ज्या गॅलरीमध्ये रात्री तुम्हाला दाखवलेलं होतं ती गॅलरी सकाळी कशी दिसते, गॅलरीचा नजारा कसा दिसतो. एकदम मस्त असं धुकं पडलं आहे छान. सकाळी सकाळी छान अशी थंडी आहे. मॉर्निंग वॉकला लोक आल्यात आणि एकदम हिमालयन फील येतो त्या गॅलरीमध्ये. दॅट्स वाय मी आहे ना आधी पुण्यालाच असायची. लग्नाच्या आधी होतं ना मी पुण्याला आधी राहायची. पण तो एरिया वेगळा होता. मी कोथरूडमध्ये राहायची. तर म्हणजे तिथे असं एवढं मला एक्सप्लोअर नाही करता यायचं कारण तेव्हा मी पी जी सिस्टममध्ये राहायची. तर आणि म्हणजे जसं आपलं अफोर्डेबल होईल त्या रेटमध्ये मी तिथे राहायची. त्याच्यामुळे मला असं एकदम घरचं वगैरे असं छान एक फॅमिली टाईप असं जो फिलिंग येतो ना तो नव्हता. पण आता हे बघा एकदम भारी वाटतं. धुकं आहे आणि मी असं बॅक कॅमेरा लावून दाखवते सुद्धा तुम्हाला एकदम कसं दिसतं या गॅलरीतून. भारी आहे राव. म्हणजे पुणेकरांना खूप छान छान घरांच्या फॅसिलिटीज आहेत. तसं मुंबईला असं एवढं ऐसपैस घर मिळणं म्हणजे डिफिकल्ट आहे. खूपच डिफिकल्ट आहे. म्हणजे मुंबईला इतकं स्पेशियस गॅलरी वगैरे असं एवढं नाही मिळत. पण आणि इथलं वातावरणसुद्धा खूप सुंदर आहे. एकदम घरी उन्हाळ्याचं उन्हाळ्याचं म्हणजे असं फिलिंग येत नाही तिथे. ग्रेट. तर आता हे झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत. सगळं फ्रेश वगैरे झालं, आवरून झालं की आम्ही इथून निघून यांचे मावस भाऊ आहेत त्यांच्याकडे आम्ही जाणार आहे. आणि दुपारी आमची ट्रेन आहे. तर मग दुपारी ट्रेनने आम्ही परत टिटवाळ्याला जाऊया. तर दुपारी आम्हाला त्यांची भेट घ्यायची आहे म्हणून आम्ही तिथेही जाऊया. ठीक आहे. तर तोपर्यंत मी पण आवरते आणि ओमला वगैरे उठवून त्याचंही सगळं आवरण वगैरे करते. ओके हाय कर. चल चल. हा हा हे बघ जा 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 आत बस. बसतील का पण हे दोघं? आता मस्ती करतील. अरे बापरे. बस तू पण बस जा. अरे बापरे. हो 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 मला त्यांनी दाखवली. अरे घर मस्त त्याचं. तुझा काय झालं? काय नाही काय माहित आलं की नाही मला माहित नाही. पण मी काढलं तर खरं. फ्रंटने घेऊ का? कुठे फ्रंटने ठेवा.
शांततेत बसलेत ना. ही आपण वादळापूर्वीची शांतता समजावी का, की खरंच हे एकदमच शांत आहेत एवढे. आम्ही अजून वॉर्मअप करतोय का. कुठे आलो आपण. टिटवाळा कुठे आलो. पुणे आहे ना बेटा. पुण्याला आलो ना आपण. चला चला इकडनं आहे ना. ते आपल्याला कुठे जायचंय. प्रितेश तळेले यांच्याकडे. कुठे कुठे. हो 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 थांब थांब थांब. कुठे दिसतंय प्रितेश तळेले. हा इकडे सगळ्यात लास्ट इकडे 606. चलो 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 चलो. कुठे कुठे कुठे. हा हे बघ कोण आलं. चला चला. काय तुझा गृहप्रवेश करायचा आहे का बेटा. असं उभा आहे मस्त. चल चल चल. हे कुठे आलो आपण. कुठे आलो. काकू काकू. हो म्हणतोय मला ओळखतं का. तर जसं तुम्ही मगाशी पहिला आम्ही इथे पोहोचलो आणि पोहे वगैरे तयार होत आहेत. आपले पोहे वगैरे मस्तपैकी छान असे पोहे तयार होत आहेत. आणि पोहे तयार झाल्यानंतर आपण खाऊयात. तोपर्यंत मी दाखवते घराचं सगळं घर कसं आहे. ठीक आहे. आहा बापरे बस एवढं. नको तू खाऊ नको. हॅलो. हा बोला. गुड मॉर्निंग. मी फोन करायचं राहिलं तुम्हाला. विसरून गेलो का. हा झालं का. काय म्हणत होते. काय रे चैत्र. बेटा व्हिडिओ काढू. हा तुला येतं का असं करता बेटा. ओम तुला करता येतं असं. नाही ह्याला तर येतच नाही असं करता. तू ते करून दाखव चैत्र त्याच्यामध्ये. हा थांब 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 थांब. हा तसं नाही येत तुला तसं. मी तुला सांगतो. चल बस मध्ये. नाही जमत रे तुला. तो दादा करून दाखवतो बघ. तो मस्त करतो. हा थांब करून दाखवेल तो. हा
नाही ते पूर्ण मध्ये कसं जातो तू त्याच्यात? अरे टप घे ना खाली, इथे खाली बसून टप घे ना. टप तुझ्या उलटा कर, टप मध्ये बसून घे असं. आता काय इथे कर. थांब ओम. ओमला करून दाखव. ओम तू थांब. आयशो, अरे बापरे, हे कोण आहे रे खाली? तर आता दुपारचे वाजलेले आहेत 12:30 आणि आम्ही आता जेवायचीच तयारी करतो. जेवण वगैरे छान प्रकारे तयार झालेलं आहे. हे मुलं काही उमजू देत नाही आहे खेळताना. आणि ठीक आहे, आम्ही आता लगेच तयारी करून आवरून 10 मिनिटात आम्हाला 10 मिनिटं लागतील म्हणजे तुमच्या स्टेशनपर्यंत जायला. सो असं आम्ही आता मॅनेज करू आणि तुम्हाला पुढचे जा. ठीक आहे, तर असं आमचं ट्रिप झालेली आहे आणि आता सगळं आवरून आम्ही निघालेलो परत टिटवाळा रिटर्नला. ठीक आहे, तर जेवण वगैरे करून आम्ही आता निघालेलो. हे बघायचे सामान वगैरे सगळं आमचं रेडी झालेलं आहे. हे आणि बाकीचे लोक येत आहेत अजून वरतून. निघालो ना बेटा आपण. आम्ही तिथं जाते आणि मी उतरते. आता माझे अपडेट आज देईल. माझे अपडेट हा देणार आहे आता. हो ना, है ना बेटा? तू कुठे चालला बेटा आता? तिथं आणि ही कोणती कॅब आहे? ओला कॅब, ओला उबेर. त्याची बेल आहे. जसं सांगितलेलं होतं तसं आम्ही आता पुणे स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि गाडी 4 वाजता 3:15 वाजता 2:45 वाजता आम्ही पोहोचलेलो होतो इकडे. भरपूर वेळ कॅब बुक केलेली होती आणि बराच वेळ वाट बघायची आहे. नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात मला पुणे स्टेशनला. मेट्रो वगैरे, म्हणजे मी जेव्हा होती तेव्हा मेट्रो वगैरे काही नव्हतं. आता मी इथून बघते की मेट्रो वगैरे चालू झालेलं आहे आणि आता वाट बघतो आम्ही जरा वेळ म्हणजे मी अबाउट 1 hour तरी आहे. ठीक आहे, मला जास्त पुण्याला ट्रॅव्हल करायची काही वेळ पडलीच नव्हती कारण की मी नेहमी ट्रॅव्हल्सनेच ट्रॅव्हल करत होती. आता मेट्रो हा बघा इकडे पप्पांजवळ अशी मजा करतोय स्टेशनवर. आम्ही निघालेलो आता ट्रेनने. पुणे दौंड एक्सप्रेस आली आणि ओमला जाम म्हणजे जाम राडा झालाय. त्यांना तो म्हणत होता मलाच पाहिजे, मलाच माझा चढवला. तेवढं जरी त्याला कसं चढवलं खूप राडा घातला. आता पण म्हणत होतं की मला माझ्या हाताने पाणी कसं कसं समजवलं त्याला. म्हणजे मी 3 hours मुली आणि झाला. ट्रेनमध्ये प्रवास करताना ना कानातले नेकलेस वगैरे जाम फॅन. प्रत्येक प्रवासादरम्यान एकतरी कानातलं घेतलं पाहिजे किंवा एकतरी गळ्यातलं घेतलं पाहिजे. मॅन्डेटरी. बघा आता पण येतं आहे ते. मला म्हटलं तर रिजनेबल असेल. असं भेळवाला वगैरे असं आपण काहीतरी घेत राहतो तर भेळवाला आलाय बघू आणि असे इयरिंग्स घेतलेले. कसं आहे ना, इयरिंग्स किंवा गळ्यातलं वगैरे घेतल्याशिवाय ना प्रवास असा सुखद झाला असं वाटतच नाही. सो जस्ट नाव आम्ही पोहोचलेलो आहे कल्याण स्टेशनला. ते येतात आहे हळूहळू खालून. तोपर्यंत आम्ही इथे उभं राहिलेलो आहे. आम्ही दोघं इथे आलो हळूहळू जसं जमत होतं तसं. आता आम्ही टिटवाळा ट्रेन नाही तर बेबी कोणती तरी ट्रेन बघतो ट्रेन आणि मग आम्ही घरी जाऊ.